संभाजीनगरच्या वाळूज MIDCमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय। इतर कामगारांना कसाबसा आपला जीव वाचवण्यात यश आलं। नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून। संभाजीनगरच्या वाळूज MIDCत शनिवारची रात्र काळ बनून आली। हँडग्लोव्स बनवणाऱ्या एका कंपनीत भीषण आग लागली। या दुर्घटनेमध्ये कंपनीतील 6 कामगारांचा झोपेत असतानाच होरपळून मृत्यू झाला, तर 6 कामगारांनी छतावरून उडी घेत झाडावरून उतरत आपला जीव कसाबसा वाचवला। उठे तो दम धंधरा ले रहा आग। उसके बाद हम हल्ला करने लगे, आवाज़ देने लगे, सबको आग लग गया। और फिर ऊपर चढ़ गए सीढ़ी पे, फिर छत पे से पेड़ पर से नीचे उतरे हम 4 आदमी। करीब 10 आदमी जो है नीचे से गिया और हम 4 आदमी ऊपर से गए। वाळूज औद्योगिक वसाहतीत हँडग्लोव्स तयार करणारा सनशाईन एंटरप्राइज नावाचा कारखाना आहे। इथं एक महिला, 2 लहान मुलांसह 18 जण काम करतात। यापैकी 12 कामगार हे रात्रीच्या वेळी कारखान्यातच झोपायचे। शनिवारी मध्यरात्री मोठा स्फोट झाला। काही क्षणात कारखान्याला आगीनं वेढलं, मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संदीपान भुमरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळी धाव घेतली। कंपनीची पाहणी करत MIDC अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्येक मृत कुटुंबियाला 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे। उद्या दुपारपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये हे 5 लाख रुपये वर्ग करण्यात येतील। तसेच जे जखमी आहेत त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी ही सरकार आपल्या स्वखर्चाने घेणार आहे, मुख्यमंत्री स्वखर्चाने घेणार आहे। अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत आणि यावर ज्यांच्यामुळे ही दुर्घटना घडली त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिले। राज्यातील MIDC परिसरात सातत्यानं आगीच्या घटना घडतायत। 8 डिसेंबरला पिंपरी चिंचवडच्या तळवडे येथील स्पार्क कॅन्डल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण अग्नितांडव झालं होतं। यात तब्बल 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 17 डिसेंबरला नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन 9 जणांचा बळी गेला। अशा दुर्दैवी घटना घडत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कामगार विभाग कोणत्याही सुरक्षेची काळजी घेत नसल्याचं समोर आलंय। 4 जुलै 2023 तारापूर येथील केमिकलच्या गोडाऊनला भीषण आग, यात 3 जण होरपळून निघाली। 22 जुलै 2023 तारापूर MIDCतील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत आग लागली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। 3 नोव्हेंबर 2023 महाडच्या केमिकल कंपनीतील आगीमध्ये 7 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला। 8 डिसेंबर 2023 पिंपरी चिंचवडच्या तळवडे येथील स्पार्क कॅन्डल बनवणाऱ्या कारखान्यात अग्नितांडव झाला आणि यात 14 जणांचा मृत्यू झाला। 17 डिसेंबर 2023 नागपुरातील सोलार एक्सप्लोरी कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि यात 9 जणांचा बळी गेला। 29 डिसेंबर 2023 नाशिकच्या सिन्नर MIDCतील कंपनीत स्फोट झाला। सुदैवानं जीवितहानी टळली। 31 डिसेंबर 2023 संभाजीनगरच्या वाळूज MIDCतील कंपनीत आग लागली। आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला। या ठिकाणी अशा पद्धतीनं 6 कामगाराचा दुर्दैवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बाब नाही। पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे, क्लिअर दिसतं। कारण एक तर हा 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रुजमेंट आहे इथं हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे। त्याच्याकडे MIDCचं कसं दुर्लक्ष आहे, का दुर्लक्ष आहे? गेल्या काही महिन्यात वेगवेगळ्या जिल्ह्यातील कंपन्यात स्फोट किंवा मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या। काहीही चूक नसताना कामगारांना आपले प्राण गमवावे लागले। काही दुर्घटनांमध्ये चौकशीची घोषणा झाली, पण त्यांचं पुढे काय झालं? दुर्घटनेसाठी कोण दोषी होतं? कारवाई झाली का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळाली नसताना आणखी एक दुर्घटना घडली। किमान आता तरी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत हीच अपेक्षा। सचिन जिरेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।